ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलंय। राहुल गांधींमुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मोदींवर मंत्रिमंडळात बदल करण्याची वेळ आलेली आहे। मोदींच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री अकार्यक्षम आहेत असं संजय राऊत यांनी टीका करत म्हटलंय। त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या अपयशाची लखतर जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात। कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो। जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2024 आम्ही सातत्यानं 3 निवडणुका जिंकलोय। त्यामुळे कुणाची लखतर वेशीला टांगली, कुणाची आबरू देशानं वेशीवर लटकवली आणि उभाटा गटाची लखतर काय झाली त्याच्याकडे बघा। देशाचे पंतप्रधान देश चालवण्यासाठी सक्षम आहेत। मोदीजी आज देखील 18 तास काम करतायत। तुमच्या उद्धवजींची प्रकृती कशी आहे एकदा मेडिकल बुलेटिन काढून महाराष्ट्राला सांगा। मोदीजी आज वयाची 75 गाठली तरी फिट आहेत, तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं काम करतात। परंतु उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती कशी आहे याचं मेडिकल बुलेटिन एकदा संजय राऊत महाराष्ट्रासमोर सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विकसित भारत बघायचा आहे तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना उभाटा गटाची वाताहत बघायची। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जावं लागेल, त्यांना केंद्राची जबाबदारी घ्यावीच लागेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। अमित शहांसोबत काम करायला कोणी तयार नाही, देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत काम करायला तयार नाही तसा खळबळजनक दावा सुद्धा राऊत करतायत। तर देशाचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून मोदी शहा सक्षम आहेत। उद्धव ठाकरेंनंतर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार याचा विचार संजय राऊतांनी करावा असा खोचक टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। मी तुम्हाला वारंवार म्हटलंय त्यांना केंद्रात जावं लागेल। मग ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार पक्के त्यांना केंद्रातली जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल। ते किती नाही म्हणत असले तरी ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत। अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही मंत्रिमंडळात। ही अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका आहे आणि ती मोदींना माहिती आहे। आता भाजपचे लोक म्हणतील तुम्हाला हे कसं, म्हणजे मी खोटं बोलतोय का? असं नाही आहे, माझ्याकडे पक्की माहिती। अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाही दिल्लीत। देशाचं नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वात सक्षम आहेत। अमितभाई शहा या देशाचं नेतृत्व करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी देशाचं नेतृत्व करण्यासाठी अतिशय सक्षम आहे। उद्धवजी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत का संजय राऊत नेतृत्व करणार आहेत याची चिंता जनाब संजय राऊतांनी करावी। मुळामध्ये अमितभाई शहा यांनी तुमचा पक्ष फोडलेला नाही, उलट तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। तुम्ही हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्ववादाचे विचार विकले, म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था आली। पुण्याच्या इंदापूरमधल्या सोनाई डेअरीच्या कारवाई प्रकरणी अद्याप अहवाल समोर आलेला नाही। सोनाई डेअरीला नक्की वाचवतंय का कोणी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तुकाराम मुंढे सोनाईवर केव्हा कारवाई करणार असाही प्रश्न आहे। पुण्यातल्या सोनाई डेअरी प्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रतिक्रिया दिलेली होती। सोनाई डेअरीवर कारवाई केलेली असून कारवाईबाबतचा अहवाल अद्याप येणं बाकी आहे। तोपर्यंत यावर कोणतंही वक्तव्य करता येणार नाही। मात्र आम्ही कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात जर काही असेल तर ते कृपया करून काढून टाका असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काही माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे, त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे। त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल। सो डोंट वरी अबाउट इट। तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे।
आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्हीच सांगितलं नसतं, आम्ही तिथं कारवाई केली असेल. सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसने कळवतोय. एफडीए यामध्ये सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते. आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.